या प्रवासामधील सर्व ठिकाणांचे अंतर आणि माहिती येथे दिली आहे. दिवस पहिला, आम्ही पुण्यावरून ताम्हिणी घाटमार्गे हरिहरेश्वरला गेलो. हरिहरेश्वर हे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे. या परिसरामध्ये ज्या 4 टेकड्या आहेत तशी रचना आपल्याला या लिंगावर दिसून येते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये आपल्याला विष्णूच्या पायाचा ठसा आणि स्वच्छ समुद्र किनारा दिसतो. समुद्राच्या पाण्यामुळे झालेली दगडांची झीज येथे आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व पाहून आम्ही बाणकोट किल्ल्याकडे गेलो. जेटीमध्ये गाड्या लावून पुढचा आमचा बाणकोटकडील प्रवास सुरू झाला. पूर्वी खाडीमार्गे व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर हा बाणकोट किल्ला बांधण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी आदिलशाहीकडून हा गड काबीज करून आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला होता. कड्यावरचा गणपती अंजिरले मंदिरासमोरच सुदर्शन तलाव आहे. या तलावामध्ये मोठमोठाले गोल्डफिश तसेच कासव आपल्याला पाहायला मिळतात. श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मंदिराच्या मागे 200-300 मीटर अंतरावर आपल्याला गणपतीच्या पावलाचे दर्शन होते. रात्री आम्ही अंजिर्लेमधील दुरंकूर हॉटेलमध्ये मुक्काम केला. दिवस दुसरा, अंजिर्ल्याचा समुद्र किनारा. अंजिर्ल्याचा हा शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा पाहून आम्ही हर्णे बंदराकडे निघालो. हर्णे बंदर इथे दररोज विविध प्रकारच्या माशांचा लिलाव होतो. हेदवीमधील दशभुजा गणपती मंदिर हे पेशवेकालीन आहे. या मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती ही काश्मीरात घडवली गेली आहे असे सांगण्यात येते. देवीची वामनगड म्हणजे निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. जयगडकडे जाण्यासाठी पुन्हा आपल्याला जेटीने प्रवास करावा लागतो. जयगड हा विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज आहे. 1695 पासून जयगड हा कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. अखेर 1818 मध्ये कोणत्याही लढाईशिवाय हा किल्ला इंग्रजांना द्यावा लागला. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. सृष्टीच्या जन्मकाळीच त्यांचा जन्म झालेला असतो अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन घेणे हे अत्यंत रोमहर्षक आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजा भोज यांनी बांधला. 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. विजयदुर्गाचे रहस्य असे की शत्रू सैन्याचे कितीही मोठे जहाज आक्रमणासाठी आले तरी ही जहाजे समुद्रकाठी पोचेपर्यंत मध्येच तळाला जात असे, कारण समुद्राच्या पोटातील जाडजूड अशी भिंत आहे.
ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीच्या पाण्यात सुद्धा दिसत नाही. कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. कुणकेश्वराला दक्षिण कोकणाची काशी असे म्हटले जाते. समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या दगडांवर शिवलिंग कोरलेले आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मालवण पोर्ट पासून फेरीबोट प्रवासाद्वारे आपण 15 ते 20 मिनिटात किल्ल्यावर पोहोचतो. सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. हा किल्ला उभारण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर आहे. हे मंदिर महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी बांधलेले आहे. संपूर्ण किल्ला हा 48 एकरावर पसरलेला आहे. तटाची लांबी साधारणतः 3 किलोमीटर आहे. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा. तटबंदीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा ठसा. दिवस 4. स्कुबा डायव्हिंगसाठी आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस गेलो. कोल्हापुरात करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. शाहू पॅलेस हे श्रीमंत शहाजी राजांच्या दुर्मिळ मौल्यवान वस्तूंचा संग्रहालय. किल्ले पन्हाळा. महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला. अफजल खानाच्या वधानंतर 18 दिवसात हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला. सिद्दी जोहरच्या वेढ्यामुळे महाराजांनी हा किल्ला विजापुरांच्या ताब्यात दिला. 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून महाराजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. कोल्हापूरच्या वायव्येस ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरामध्येच ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानले जाते. तर मित्रमंडळींनो, पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.